महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहण्याचे ठिकाण म्हणजे वर्षा बंगला हे समीकरण महाराष्ट्रात वर्षानुवर्ष सुरू आहे। पण 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जातच नव्हते। गेल्या 4-5 महिन्यांपासून याबाबत महाराष्ट्रात सुरू असलेल्या चर्चांना आज फुल स्टॉप मिळाला। अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर वर्षा बंगल्यात फडणवीस दाम्पत्यांनी प्रवेश केला। तरी या बंगल्याभोवती गेल्या काही महिन्यात अनेक चर्चा आणि वाद रंगले आहेत। लिंब, काळी जादू, गोवटीचा रेडा आणि डागडुजीची कारणांमुळे हा बंगला सतत चर्चेत राहिला आहे। नेमक्या काय होत्या या चर्चा आणि त्या खऱ्या होत्या की खोट्या, जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा। अक्षय तृतीया 2025 चा शुभ मुहूर्तावर 30 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाने वर्षा बंगल्यात एक छोटी पूजा सोहळा आयोजित केली। हा बंगला मुंबईतील मालबार हिल परिसरात स्थित असून तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकृत निवासस्थान आहे। या दिवशी कुटुंबाने बंगल्याच्या घरगुती प्रवेश सोहळ्यानिमित्त बंगल्यात प्रवेश केला। अमृता फडणवीस यांनी या प्रसंगी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर आम्ही वर्षा बंगल्यात छोटी पूजा केली आणि घरगुती प्रवेश साजरा केला। हा सण आमच्यासाठी खूप खास आहे असं म्हणत सोशल मीडियावर फोटो अपलोड केले। वर्षा बंगला हा फक्त एक निवासस्थान नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे। मात्र या शुभ सोहळ्यांपूर्वी वर्षा बंगला वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत होता। देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण जवळपास 5 महिने उलटूनही ते वर्षा बंगल्यात राहायला गेले नाही, ज्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। या कालावधीत शिवसेना शिंदे गट नेते रामदास कदम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर जेव्हा वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंब सापडली होती। हे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनीच त्यांना सांगितल्याचं कदम यांनी नमूद केलं। या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि काळ्या जादू संबंधीच्या चर्चांना उधाण आलं। शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी या प्रकरणात उडी घेत रामदास कदमांवर जोरदार टीका केली। राऊत म्हणाले, ते रामदास कदम आहेत, काही स्वामी रामदास नाहीत। कदमांच्या या असल्या वक्तव्याकडे प्रसार माध्यमांनी लक्ष देण्याची आवश्यकता नाही। तसेच काळ्या जादूबद्दल कुणी बोलू नये, कारण ती अंधश्रद्धा आहे। अशा प्रकारे कुणी अंधश्रद्धा पसरवत असेल तर त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी। राऊतांनी यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर अद्याप राहायला का जात नाहीयेत? हवं तर कदमांनी याचं उत्तर द्यावं, भाजप प्रवक्त्यांनी द्यावं। राऊत यांनी या प्रकरणाला अधिक ताप देत फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर न जाण्यामागील कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत? त्यांचं कुटुंब का घाबरत आहे? वर्षा बंगल्यावर असं काय घडलं आहे की फडणवीस तिथे जायला घाबरतात? हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे। मी कुठेही म्हटलं नाही की तिथे लिंबू मिरच्या असतील। वर्षा हा सरकारने मुख्यमंत्र्यांना दिलेला अधिकृत बंगला आहे आणि फडणवीस या बंगल्यावर जायला तयार नाही। त्यांना नेमकी कसली भीती वाटते? तिथे नेमकं काय घडलं की या आधी तिथे असणाऱ्यांनी घडवलं? राज्यातील जनतेसाठी हा चिंतेचा विषय आहे। राऊत पुढे म्हणाले, मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय की एक मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर जायला घाबरत आहे। वर्षा बंगल्यावर राहायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, मात्र फडणवीस तिथे जात नाहीयेत। फडणवीसांचा पाय वर्षा बंगल्यावरती पडत नाही। आमच्या अमृता वहिनींनाही त्या ठिकाणी जावंसं वाटत नाही। असं काय घडलं आहे की वर्षा बंगला पाडून तुम्ही नवीन बंगला बांधायचं ठरवलं आहे? माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे, म्हणून मी हा प्रश्न उपस्थित करतो। संपूर्ण इमारत पाडून खोदकाम करून नव्याने तिथं बंगला उभा करायचं, असं काहीतरी चाललंय। राऊतांनी असाही दावा केला की वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामख्या देवीला कापलेल्या रेड्यांची शिंगे पुरली आहेत, ज्यामुळे फडणवीस तेथे जायला घाबरत आहेत। या दाव्याने काळ्या जादूच्या चर्चांना आणखीन उफाळा आला। राऊतांच्या या खुलाशानंतर महायुतीतील नेत्यांनी फडणवीसांचे वर्षा बंगल्यावर न जाण्याचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितले की वर्षा बंगल्यावर डागडुजीचे काम सुरू आहे, ज्यामुळे फडणवीस तेथे राहायला गेले नव्हते। पण राऊतांच्या प्रश्नांनी आणि काळ्या जादूंसंबंधी दाव्यांनी या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। रामदास कदम यांनी राऊतांना प्रत्युत्तर देताना म्हटलं, काळी जादू काय असते हे उद्धव ठाकरेंना विचारा, त्यांना त्याचा अनुभव जास्त आहे। राऊतांनी शिंदेंना नाही तर ठाकरेंना हा प्रश्न विचारावा। कदम यांनी पुढे असाही टोला लागवला की राऊतांच्या डोक्यात
काळ्या जादूचा आला असावं. या सगळ्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया देत म्हटलं, रामदास कदम, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे सर्वच आधी एकत्र होते, त्यामुळे काळी जादू कोणाला माहिती आहे हे त्यांना नक्कीच ठाऊक असेल. या सर्व आरोप प्रत्यारोपांमुळे वर्षा बंगला आणि काळी जादू हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनला होता. या सगळ्या वादानंतर अखेर 30 एप्रिल 2025 रोजी फडणवीस यांनी अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर वर्षा बंगल्यात प्रवेश केला. या सोहळ्याने मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार या प्रश्नांना आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण या प्रवेशापूर्वीच्या काळ्या जादू आणि लिंबाच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगलंच तापवलं होतं. वर्षा बंगल्यातील हा घरगुती प्रवेश सोहळा आणि त्यापूर्वीच्या काळ्या जादूच्या चर्चा तुम्हाला कशा वाटतात? फडणवीसांचे बंगल्यावर न जाणे हे खरंच डागडुजीमुळे होते की यामागे काही वेगळी कारणे होती? तुमच्या विचारांना कमेंट्समध्ये व्यक्त करा. जर तुम्हाला अशा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.